सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागील भागात आपण पाहिले शुकाचार्यांनी कोणती गुरुदक्षिणा दिली ते, आणि सुदाम्याने श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की माया म्हणजे काय. माया ही जीवनाला चिकटलेली असते. ही माया जीवनाला केव्हा चिकटली हे सांगणे शक्य नाही, कारण माया अनादी आहे. तिचे मूळ शोधण्याची गरज नाही. यासाठी श्रीकृष्णांनी सुदाम्यास एक दृष्टांत दिला. पाहूया मायेचा परिचय सुदाम्याला कसा करून दिला ते. श्रीकृष्ण आणि सुदामा दोघेही गोमती नदीच्या तीरावर आले आणि स्नान करू लागले. सुदाम्याने नदीत बुडी मारली. त्याच वेळेस श्रीकृष्णांनी त्यांना माया दाखवली. सुदाम्याला वाटले की नदीला पूर आला आहे व आपण वाहत चाललो आहे. त्याने एका घाटाचा आश्रय घेतला. फिरता फिरता तो एका गावाजवळ आला. तेथे त्याला एका हत्तीने फुलांची माळ घातली. लोक सुदाम्याला म्हणाले, आमच्या देशाचा राजा नुकताच वारला आहे आणि या गावाचा नियम असा आहे की राजाच्या मृत्यूनंतर हत्तीन ज्याला माळ घालील तो राजा होईल. म्हणून तुम्ही आता आमच्या देशाचे राजे आहात. सुदामा राजा झाला. एका राजकन्येशी त्याचा विवाह देखील झाला. 12 वर्षाच्या दाम्पत्य जीवनात त्यांना 2 मुले झाली. नंतर एका आजारपणात राणी वारली आणि सुदामा रडू लागला, कारण राणी सुंदर व सुशील होती. लोक सुदाम्याला म्हणाले, रडू नका. आमच्या देशाचा नियम असा आहे की जेथे आपली पत्नी गेली तेथे आपणासही जावे लागेल. पत्नीच्या चितेवर आपणालाही निजावे लागेल. आता सुदाम्याचे पत्नीसाठी रडणे बंद झाले व तो स्वतःच्याच शोकात बुडाला. आता माझे कसे होणार? तो लोकांना म्हणाला, मी तर परगावचा आहे. आपल्या गावचा नियम मला लागू होत नाही. मला एक वेळ स्नान संध्या करू द्या, मग मला खुशाल चितेमध्ये भस्मसात करून टाका. तो स्नानाला गेला तेव्हा 4 जण त्याची सोबती त्याच्याजवळ पाळत ठेवण्यासाठी गेले, सुदामा कोठे पळून जाऊ नये म्हणून. सुदामा खूप घाबरून गेला. घबराटीमुळे तो भगवंताचे स्मरण करू लागला. तो रडत रडत नदीच्या बाहेर आला. त्यावेळी कृष्ण नदीच्या काठावर पितांबर नेसत होते. देवाने सुदाम्याला विचारले, तू का रडत आहेस? सुदामा म्हणाला, ते सर्व कुठे गेले? ते सर्व काय आहे? मला काहीच समजत नाही. भगवान म्हणाले, हीच तर माया आहे. माझ्या वाचून जो वास होतो तीच माझी माया होय. मायेचा खरा अर्थ आहे विस्मरण. मा म्हणजे निषेधात्मक शब्द आहे. या हा होकारात्मक आहे. म्हणून जे नाही ते दाखवणारी अशी ती माया समजावी. या मायेचे 3 प्रकार आहेत: स्वमोहिका, स्वजनमोहिका आणि विमुखजनमोहिका. जो सतत ब्रह्मदृष्टी राखतो त्याला माया पकडू शकत नाही. माया जीवाला जडली आहे हा सिद्धांत तत्वदृष्टीने खरा ठरत नाही. माया ही एक प्रकारची नर्तकी आहे. सर्वांना ती आपल्या इशाऱ्यावर नाचवत असते. नर्तकी मायेच्या मोहातून सुटायचे असेल तर नर्तकी हा शब्द उलटा वाचा, म्हणजे तो कीर्तन असे होईल. कीर्तन कराल तर माया सुटेल. कीर्तन भक्तीत प्रत्येक इंद्रियाला काम मिळते. म्हणून महापुरुषांनी कीर्तन भक्ती ही श्रेष्ठ मानलेली आहे. माया तरून जाण्यासाठी माया ज्याची दासी आहे त्या मायापती ईश्वराला मिळवण्याचा प्रयत्न करा. मायेच्या पीडेतून सुटका व्हावी असे वाटत असेल तर माधवाला शरण जाणे हेच एकमेव साधन होऊ शकते. राजा माणसाने कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी आपली पूर्ण शक्तीपणाला लावून श्रीहरीचे श्रवण कीर्तन स्मरण करावे असे शुकाचार्यांनी परीक्षिताला सांगितले. ब्रह्मदेवांनी नारदाला अशी आज्ञा केली होती की मायेची अधिक चर्चा करू नये. माया ज्याची दासी आहे त्या मायापती भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा, भक्तीचा प्रसार व्हावा. अशा रीतीने या सिद्धांताचा प्रचार नारदांनी करावा अशी आज्ञा ब्रह्मदेवांनी दिली होती. नारदांनी तो उपदेश व्यासांना केला आणि व्यासांनी 4 श्लोकाच्या आधारावर हजारो श्लोकाचे भागवत शास्त्र रचले. अशा प्रकारे भगवंतांनी सुदाम्याला माया कशी आहे याची प्रचिती दिली आणि त्याचबरोबर शुकाचार्यांनी परीक्षिताला देखील या मायेच्या प्रभावाचा परिचय या भागामध्ये करून दिलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर राजा परीक्षिताने शुकाचार्यांना असा प्रश्न विचारला
की विदुर आणि मैत्रेय यांची भेट केव्हा झाली. त्यावेळेस शुकाचार्य विदुराला सांगतात की धृतराष्ट्राने पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला होता. विदुराने धृतराष्ट्राला पुष्कळ उपदेश केला, पण धृतराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. विदुराला वाटले की धृतराष्ट्र दुष्ट आहे आणि त्याच्या संगतीने आपली बुद्धी देखील भ्रष्ट होईल, म्हणून विदुराने धृतराष्ट्राचे घरच सोडून दिले. समृद्ध राजगृहाचा त्याग करून विदुर आपली पत्नी सुलभासह वनात निघून गेला. विदुर तर प्रथमपासूनच तपस्व्याचे जीवन जगत होता आणि भगवंताचे कीर्तन करत होता. विदुर आणि सुलभा वनात नदीकाठी एक झोपडी बांधून राहू लागले व तपश्चर्या करू लागले. याप्रमाणे 12 वर्ष त्यांनी प्रभूची आराधना केली. ते भगवंताचे कीर्तन करत व कंदमूळ खाऊन आपले जीवन जगत होते. भोजन करणे हे पाप नाही, पण भोजनात रंगून देवास विसरणे मात्र पाप आहे. काही लोक मिटक्या मारीत मारीत कढी पितात आणि दुसरे दिवशी माळ जपता जपता कढीचीच आठवण करतात. मनात घोळत असते की कालची कढी किती चविष्ट होती. विदुराने ऐकले की श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूरला येत आहेत. धृतराष्ट्राने सेवकांना आज्ञा केली होती की कृष्णाच्या स्वागताची तयारी करा. पाहूया उद्याच्या भागात कृष्णाचे स्वागत कसे केले गेले.